तर मी थोडंसं रिव्हिजन घेते. काल आपण क्रियापदाचा थोडासा भाग घेतलेला होता. आवाज येतोय ना? थोडंसं चॅट बॉक्समध्ये टाका म्हणजे मी सुरुवात येतोय येतोय. करेन. येतोय हा मॅडम. हा क्रियापद म्हणजे काय आपण ते बघितलं होतं. मी आता कालचा घेतलेला भाग अगदी शॉर्ट मध्ये सांगते. क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. तर त्यानंतर आपण धातू सुद्धा हा धातूचा अर्थ पण बघितला होता. क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्द म्हणजे धातू. म्हणजे खाणे या शब्दामध्ये खा हा धातू आहे. या उदाहरणातून आपण ते समजून घेतलं होतं. आणि धातू साधिते म्हणजे काय तर धातूत विविध प्रत्यय लावून क्रिया अपूर्ण आहे हे दर्शवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर धातू साधिते. म्हणजे त्या ठिकाणी आपण क्रिया हा अपूर्ण आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणलो. बरं, थँक्यू मॅडम. पुढची स्लाइड घ्या. आता बघा, मग त्यामध्ये आपण क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार घेतले होते. तर अकर्मक क्रियापद आणि सकर्मक क्रियापद. त्यावेळेस आपण आत्ताची मागची मॅडम या मागची तर या ठिकाणी आपण काय म्हणालो होतो की बाबा सहित हा कीवर्ड आपण लक्षात ठेवला होता की कर्मासहित म्हणजे सकर्मक क्रियापद आणि मग त्याच्या विरुद्ध कर्म नसलेले क्रियापद म्हणजे अकर्मक क्रियापद. इथपर्यंत आपण काल घेतलेलं होतं आणि याचं उदाहरण पण आपण बघितलेलं होतं की लिहितोसाठी आपल्याला काय तर क्रियापदाची गरज असते. हे आपण सविस्तर या ठिकाणी बघितलं आहे. लिहितो, वाचतो, पाहणे ह्या सगळ्यांसाठी आपल्याला विशिष्ट काय लागतं तर कर्म लागतं. कर्माशिवाय या क्रियापदांना अर्थ प्राप्त होत नाही म्हणून आपण हे सकर्मक बघितले होते. नंतर अकर्मक म्हणजे या ठिकाणी आला, गेला, बसला या क्रियापदांना कर्मांची गरज नाही. तर ते स्वतःच एक म्हणजे करताच स्वतः तो ती क्रिया करत असतो. त्यामुळे ते आपण अशा प्रकारच्या क्रियापदांना काय म्हणतो तर अकर्मक क्रियापद. हे झाले सकर्मक आणि अकर्मक क्रियापद. हे 2 आपण ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट झालीये का तर आपण पुढे जाऊया. बघा, यानंतर महत्वाचा भाग म्हणजे संयुक्त क्रियापद. पुढची स्लाइड घ्या मॅडम. आता यावर तू एक प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी सकर्मक क्रियापदाचे उदाहरण कोणते. तर चॅट बॉक्स मध्ये टाका, बघू. आपण कालची थोडीशी उजळणी पण होणार आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित म्हणजे ज्या क्रियापदाला कर्माची गरज आहे. तर या चारीपैकी सी उत्तर बरोबर आहे. सी बघा काय आहे. लिहितो, अगदी बरोबर आहे. तर लिहिण्यासाठी आपल्याला कर्माची गरज आहे म्हणून या खालीलपैकी लिहिणे हे क्रियापद कसं आहे तर सकर्मक आहे. आला, गेला, बसला हे कसे आहेत अकर्मक आहेत. म्हणजे हा भाग आपल्याला समजलेला आहे. तर या पुढील स्लाइडवर आपण बघणार आहोत क्रियापदाचे इतर प्रकार. आता इथं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय की लिहितो म्हणून काय ते आपल्याला समजलंच आहे. तर याचं स्पष्टीकरण दिलंय की असं लिहितो ही क्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला कर्माची गरज आहे आणि त्यामुळेच काय होतं तर त्याचा अर्थबोध होतो आणि त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. इथपर्यंतचा भाग आपण काल पाहिलेला आहे. तर पुढील आहे प्रकार संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापदाबद्दल माहिती सांगताना पुढची स्लाइड घ्या मॅडम. तर आपल्याला मला हे सांगावंसं वाटतं की परवाच्या CTET परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये आपण संयुक्त क्रियापदाचा प्रश्न आलेला होता. पण संयुक्त क्रियापदाचा प्रश्न बघा, त्यामध्ये सकर्मक क्रियापद पण असतं पण त्याला अर्थ पूर्ण करून देणारं एखादं सोबतचं एक क्रियापद असतं. म्हणजे जेव्हा दोघां मिळून अर्थ प्राप्त होतो त्या वाक्याला तेव्हा आपण काय म्हणतो त्याला संयुक्त क्रियापद. पुढील स्लाइड. आता आपण ह्या आजच्या नवीन भागाला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण जेव्हा संयुक्त क्रियापद हा भाग अभ्यासू त्यावेळेला मी आता तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये पण सांगितले की आपण जेव्हा तुलनात्मक एखाद्या उपप्रकारांचा अभ्यास डोक्यात ठेवून जर केला
तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ते स्मरणात राहण्यासाठी चांगलं आहे. आता आपल्याला हे सगळं येतच आहे, फक्त आपण आता हा जो सराव करतोय तो परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी, म्हणजे त्यावेळी आपल्याला कसं आठवेल आणि आपला मार्क कसा पक्का होईल याकडे आपलं लक्ष राहणार आहे. म्हणून मी वारंवार म्हणते की आपण तुलनात्मक बघूया, कारण आपल्याला येतं हे माहिती आहे सगळं, फक्त त्यावेळी आपल्याला योग्य उत्तर आणि त्या संदर्भातल्या ट्रिक्स आठवणं किंवा तुलना आपण डोक्यात ठेवली की हा हे असं नाही तर ते तसं आहे, यामुळे मी सांगते. तर या ठिकाणी बघा आपण एकत्र दोन प्रकार अभ्यासणार आहोत, संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद. आता या स्लाइड वरनच तुम्ही थोडंसं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे. बघा तुम्ही थोडंसं निरीक्षण करा की सहाय्यक आणि संयुक्त हे दोन्ही एकमेकाशिवाय अपूर्णच आहेत. लहान झाली हा अपूर्णच आहेत. बघा तर यामध्ये काय असतं, मुख्य कृती. आता धातू साधित असतं बरं, हे मुख्य कृती आणि त्याला मदत करणारा एक परत शब्द असतो, हे दोघं मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं. बघा हा मुख्य कृती आणि त्याला मदत करणारा शब्द, त्या मदत करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, सहाय्यक क्रियापद. म्हणजे मुख्य कृती आणि सहाय्यक क्रियापद या दोघांचं मिळून काय तयार होतं, तर संयुक्त क्रियापद तयार होतं. बघा मुख्य कृती आणि त्या मुख्य कृतीला मदत करणारं दुसरं एक क्रियापद, हे दोघं मिळून संयुक्त क्रियापद होतं. परंतु मुख्य कृतीला मदत करणाऱ्या क्रियापदाला आपण काय म्हणतो, तर सहाय्यक क्रियापद. म्हणजे आपण जर परीक्षेच्या दृष्टीनं जर लक्षात ठेवायचं असेल तर जेव्हा अधोरेखित शब्दाचं जात ओळखा असा प्रश्न आहे आणि जेव्हा केव्हा दोन शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं असेल तर आपण डोळे झाकून उत्तर लिहायला काहीही हरकत नाही की ते संयुक्त क्रियापद आहे. परंतु जेव्हा फक्त शेवटचा म्हणजे मुख्य कृतीला मदत करणाऱ्या शब्दाच्या खाली जेव्हा अधोरेखित केलेला असेल तेव्हा मात्र आपल्याला त्या ठिकाणी उत्तराचा पर्याय हा सहाय्यक क्रियापद हा निवडावा लागेल. ही संकल्पना तुम्हाला समजली? मला थोडंसं चॅट बॉक्स मध्ये सांगा की संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद ही संकल्पना स्पष्ट झाली का? झाली का? थोडस मला हा ठीक आहे, ओके. तर यावरील उदाहरणे पण आपल्याला खाली थोडीशी दिलेली आहेत, आपण बघूया. हा तर आता इथं दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा. आता पहिल्या उदाहरणामध्ये तो परत एकदा सांगा. बघा चौधरी मॅडम आणखीन एकदा सांगते मी. जेव्हा मुख्य कृती असते तर उदाहरण घेऊन बघूया आपण. आता खालील पहिल्या उदाहरणामध्ये काय आहे, तो जात आहे. तो जात आहे हे एक वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये जाणे ही मुख्य कृती आहे, म्हणजे जाणे हे क्रियापद आहे. पण त्या जाण्याच्या कृतीला अर्थपूर्ण करण्यासाठी तो जात म्हणलं तर आपल्याला अर्थबोध होणार नाही. पण तो जात आहे, जेव्हा आपण असं पूर्ण वाक्य म्हणतो त्यावेळी त्या वाक्याला अर्थ प्राप्त होणार आहे. आणि आहे हे काय आहे, तर सहाय्यक क्रियापद आहे. बघा जेव्हा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला तो जात आहे, या वाक्यातील क्रियापद ओळखा, तर जाण्याची क्रिया आहे म्हणून जात हे क्रियापद आहे. हा सरळ साधा प्रश्न झाला. परंतु जेव्हा आपल्याला प्रश्न आला की तो जात आहे या वाक्यातील सहाय्यक क्रियापद ओळखा, तर त्यावेळी आपल्याला आहे या शब्दाला बरोबर म्हणावं लागेल. आणि जेव्हा प्रश्न असा येईल की तो जात आहे या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा, तर तेव्हा आपल्याला उत्तर द्यावं लागेल जात आहे. बघा जात आहे मुख्य कृती आहे, ती मुख्य क्रियापद आहे म्हणजे सहाय्यक क्रियापद आहे, इथं कंसात दिलेलं आहे. आणि त्याबरोबर जात आहे हे संयुक्त क्रियापद आहे. रोहिणी मॅडम समजलं असेल तर मला एकदा
हो म्हणून सांगा, मग आपण पुढे जाऊया. तर पुढचा आहे बघा. ओके, पुढे बघूया आपण. तो लिहित होता. या ठिकाणी बघा, लिहिण्याची ही मुख्य कृती आहे आणि होता हे सहाय्यक क्रियापद आहे आणि लिहित होता हे दोन्ही मिळून काय होणार आहे, तर सहाय्यक क्रियापद होणार आहे. तर या ठिकाणी आपण संयुक्त व सहाय्यक क्रियापद या दोन्ही संकल्पना आपण या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. तर पुढची स्लाइड बघूया आपण आता यानंतर. आता बघा, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे त्यावर आधारित. ती मन लावून अभ्यास करत होती. या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणते? आता यासाठी आपण एक ट्रिक सुद्धा सांगितलेलं आहे. डी अगदी उत्तर बरोबर आहे. अगदी बरोबर चव्हाण मॅडम, शिंदे, रोहिणी मॅडम अगदी बरोबर, मीरा मॅडम बरोबर आहे उत्तर. तर आपण ट्रिक पण वापरली होती की जेव्हा केव्हा क्रियापदात विचारलं आणि दोन शब्द असतील तर ते संयुक्त क्रियापद असतं. तर यामध्ये आपल्याला अभ्यास ही मुख्य कृती आहे आणि करत होती हे सहाय्यक क्रियापद आहे. करण्याची, अभ्यास करण्याची कृती आहे. अभ्यास करणे ही मुख्य कृती आहे. होती ही सहाय्यक क्रियापद आहे आणि करत होती हे संयुक्त क्रियापद आहे. हा, समजलं? पुढची स्लाइड घ्या मॅडम. बघा, स्पष्टीकरण दिले आहे. करत ही वाक्यातील मुख्य कृती दर्शवते आणि होती हे सहाय्यक क्रियापद काळ पूर्ण करते. हे दोन्ही शब्द मिळून एकच क्रिया समजते, म्हणून करत होती हे संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे करत होती, संयुक्त क्रियापद आहे. आता शेतकरी उन्हातान्हात शेतात राबत आहे. आता सहज आपल्याला लगेच लक्षात येईल, या वाक्यातील आता आपल्याला काय विचारलंय, सहाय्यक क्रियापद विचारले बघा, संयुक्त नाही, सहाय्यक. व्हेरी गुड, छान, सी बरोबर आहे उत्तर. छान, म्हणजे तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट झालेली आहे की आपल्याला सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद यामधील भेद समजलेला आहे, दोन्हीचा अर्थ समजलेला आहे आणि यावरील येणारा प्रश्न आपण नक्की सोडवणार. बघा, या वाक्यामध्ये राबणे ही मुख्य कृती आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे आणि राबत आहे हे दोन्ही मिळून आपलं काय होणार आहे, तर संयुक्त क्रियापद होणार आहे. बघूया आता याचं स्पष्टीकरण काय आहे ते आपण. तर राबत या मुख्य क्रियेला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आहे हा शब्द मदत करतो. संयुक्त क्रियापदानंतर येणारी क्रियापद नेहमी सहाय्यक असते. चला पुढच्या स्लाइडवर बघूया आपण काय आहे माहिती. आता या ठिकाणी काय आहे बघा, नवीन आपण प्रकार पाहणार आहोत या ठिकाणी. हे सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. तर या प्रकारामध्ये आपण प्रयोजक क्रियापद. आता प्रयोजक या शब्दामध्येच आपल्याला थोडीशी कल्पना येऊन जाते की प्रयोजन करणारा म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं, कामाचं प्रयोजन करणारा दुसरा एखादा व्यक्ती असतो, परंतु म्हणजे कुणाकडून तर एखादं काम करून घेणे, प्रयोजन म्हणजे जो करून घेणारा असतो. मग असं जे करून घेण्याची क्रिया ज्या क्रियापदामधून आपल्याला स्पष्ट होते त्या क्रियापदाला आपण काय म्हणतो, प्रयोजक क्रियापद. जेव्हा वाक्यातील क्रियेचा कर्ता तो क्रिया दुसऱ्याकडून करवतो किंवा त्या क्रियापदाला, म्हणजे जेव्हा बघा करतात एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. यामध्ये उदाहरण बघा, विदूषक प्रेक्षकांना हसवतो. आता यामध्ये कर्ता कोण आहे, विदूषक आहे. मग तो स्वतः कुठली क्रिया करतोय का, नाही. तर तो कोणाकडून क्रिया करून घेतो सांगा बरं या वाक्यामध्ये, थोडस कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं. विदूषक प्रेक्षकांना हसवतो. तर विदूषक
हसवण्याची क्रिया कोणाकडून करून घेतोय? तर या ठिकाणी विदूषक हसवण्याची क्रिया प्रेक्षकांकडून करून घेतोय. कुणाकडनं? प्रेक्षकांकडनं. म्हणजे आपल्याला बघा अजून एकदा मी व्याख्या सांगते. जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियेचा कर्ता तो क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो, म्हणजे क्रिया घडत आहे वाक्यामध्ये पण कर्ता ती क्रिया स्वतः करत नाही, तर ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतोय. म्हणजे कर्ता जो वाक्यातील कर्ता आहे, एखादी क्रिया, मग आता वाक्यामध्ये क्रिया असणार, मग ती क्रिया कर्ता स्वतः करत नाही, तर तो इतरांकडून करून घेतोय. तर बघा, आई मुलाला चालवते, यामध्ये आई हा कर्ता आहे, पण ती स्वतः कृती करत नाही, तर मुलाकडून करवून घेतीये. त्याचबरोबर पुढचं उदाहरण बघा, त्याला घोड्यावर बसविले, म्हणजे कोणीतरी बसवलंय, त्याला बसवलंय, तो स्वतः बसलाय का? दुसऱ्याकडून त्याला बसवलंय. बसवणारा वेगळा आहे आणि बसणारा वेगळा आहे. मग या प्रकारे बघा आपल्या लक्षात आलंच असेल की जेव्हा कर्ता एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतो, तेव्हा त्या वाक्यातील अशा प्रकार ज्या वाक्यात असा बोध होतो की बाबा कर्ता इथं स्वतः काम करत नाहीये, तो कोणाकडून तरी ती कृती पूर्ण करून घेतोय, असा अर्थबोध होणारं जेव्हा वाक्य आपल्या समोर असेल, तेव्हा त्या तो जो त्या वाक्यात येणारं जे क्रियापद असतं, त्या क्रियापदाचा प्रकार असतो प्रयोजक क्रियापद. बघा पुढील स्लाइडवर बघू, ह्याचे एखादे प्रश्न आहेत. बघा आता हे प्रश्न तुम्ही वाचा. बघा, खालीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. आता इथे 4 वाक्य दिलेले आहेत. व्हेरी गुड, छान. मी रोज पुस्तक वाचतो, इथे मी आहे. व्हेरी गुड, छान. मग या ठिकाणी मी म्हणजे मी करता आहे आणि पुस्तक पण मीच वाचतोय, म्हणजे इथं दुसऱ्याकडनं तर क्रिया करून घेतलेली नाही, म्हणजे आपलं ए हा पर्याय येणार नाही. आई बाळाला निजवते, या ठिकाणी आई करता आहे, परंतु ती स्वतः काय म्हणजे स्वतः झोपते का? नाही, तर ती बाळाला निजवते आहे, म्हणजे बाळाला झोपवते आहे. तो वेगाने धावतो, म्हणजे तो स्वतःच धावत आहे, म्हणजे कर्ता या वाक्यातील स्वतः कृती करत आहे, म्हणून हे काही प्रयोजक क्रियापद होणार नाही. ती सुंदर गाणे गाते, म्हणजे ती ती स्वतः करता आहे आणि ती स्वतःच गाणे गात आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा ठरेल. म्हणून या प्रश्नातील योग्य उत्तर आहे आई बाळाला निजवते, कारण या ठिकाणी कर्ता वेगळा आहे आणि जी क्रिया जी घडते ती बाळावर घडते. म्हणजे आपल्याला हा भाग समजलेला आहे. म्हणजे आपण क्रियापदाचे जे प्रकार पाहतोय, त्यामध्ये आपण सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद, हे 5ही भाग मला असं वाटतं की अगदी आपल्याला समजलेले आहेत. तर पुढची स्लाइड बघूया आपण. आता यावर पुढची स्लाइड बघूया. उत्तराचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढची घ्या मॅडम. पुढची स्लाइड घ्या. उत्तराचं स्पष्टीकरण दिलेलं आहे या ठिकाणी पण. करुणा मॅडम पुढील स्लाइड घेताय का? हा, आता परत इथे एक प्रश्न आहे बघा. पक्षी आकाशात उडतात, पक्षी आकाशात उडतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? बघा बरं, पक्षी, आता थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे बरं, विचार करून उत्तर द्या तुम्ही. पक्षी आकाशात उडतात या वाक्यात, हा बघा, काही जणांचं ए येते, काही जणांचं बघा डी पण कुणीतरी दिलंय बघा, सकर्मक म्हणतोय आपण. बघा अजून एकदा बघा, विजापुरे मॅडम करेक्ट, अगदी उत्तर. बघा
पक्षी आकाशात उडतात म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला येणार आहेत बरं म्हणजे अगदी सहज सोपे आपल्याला येणार नाहीयेत. बघा तुम्ही सगळेजणच टाका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपलं नेमकं चुकतंय का बरोबर आलंय किंवा थोडंसं काहीतरी समजण्यामध्ये अर्थ लावण्यामध्ये काही चुकतंय का आपलं किंवा बरोबर विचार करतोय का आपण हे आपल्या लक्षात येणार आहे. जेव्हा आपण उत्तर जरी तुम्ही इथं नाही टाकलं तरी डोक्यात तरी ठेवा की बाबा माझं उत्तर ए असणार आहे किंवा माझं उत्तर बी असणार आहे किंवा सी असणार आहे किंवा डी कुठलं पण एखादं उत्तर तुम्ही ठेवा तुमच्या मनामध्ये. तर आपण पुढील स्लाइडमध्ये बघूया की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. पक्षी आकाशात उडतात हे सकर्मक क्रियापद आहे की अकर्मक क्रियापद आहे. बघा उडण्याची कृती होतीये म्हणजे इथं उडतात हे क्रियापद आहे. पुढची स्लाइड घ्या मॅडम. मग त्याचं कर्म पक्षी आकाशावर क्रिया घडतीये का या ठिकाणी आ आकाशावर क्रिया घडतीये का नाही. स्लाइड दिसत नाहीये मॅडम. गुरव मॅडम स्लाइड दिसत नाहीये. हा हॅलो बघा उत्तर काय आहे याचं दिसते अकर्मक क्रियापद. बघा स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा बरं बघा अनेक जण आकाशात या शब्दाचा कर्म समजतात. बघा आपल्याला वाटलं की आकाशात हा शब्द कर्म आहे पण यामध्ये उडणारा कोण आहे पक्षी करता आहे तो उडण्याची क्रिया कोणावर घडते आहे पक्षावरच घडते आहे. या वाक्यात कर्म नाही. आकाशात हे फक्त काय आहे स्थळ आहे त्यामुळे हे अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे क्रिया दुसऱ्या कशावर तर घडत असेल तर पत्र लिहिण्याची क्रिया ही पत्रावर घडते परंतु पक्षी आकाशात म्हणजे आकाशावर काही क्रिया घडतीये का नाही तर ते फक्त ठिकाण आहे म्हणजे स्थळ आहे स्थळदर्शक शब्द आहे तो. मग या ठिकाणी पक्षी आकाशात उडतो या ठिकाणी जे क्रियापद आहे ते अकर्मक आहे. पुढचं घेऊया. पुढची स्लाइड घ्या मॅडम. असे फसवे प्रश्न आपल्याला येणार आहेत त्यामुळे आपण प्रश्न विचारायचा स्वतःला की बाबा इथं कर्म आहे का. कर्म असेल तरच सकर्मक क्रियापद. आपण सुरुवातीलाच बघितलं की जे कर्मासहित येतो ते क्रियापद म्हणजे सकर्मक क्रियापद. आता पुढील प्रश्न बघा हा प्रयोजक क्रियापद. आता प्रयोजक हे सोपंच आहे आपल्याला सहज समजणार अगदी बरोबर छान छान मस्त अगदी बरोबर. चुकीचा पर्याय बघा चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला. बरोबर आहे हसवतो चालवतो हे जे आहेत ते इतरांकडून म्हणजे आता विदूषक हसवतो आई चालवतो म्हणजे इतरांकडून करून घेणारी जेव्हा क्रिया असेल तेव्हा आपण त्या क्रियापदाला काय म्हणतो प्रयोजक. आता झोप अगदी बरोबर. ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय अगदी सगळ्यांनीच उत्तर बरोबर दिलेलं आहे. म्हणजे प्रयोजक क्रियापद हा प्रकार आपल्याला अगदी छान समजलेला आहे. तर आपण थोडस सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद आणि सहाय्यक आणि संयुक्त या भागावर थोडस ह्या आता म्हणजे तास झाल्यानंतर सुद्धा या प्रकारची उदाहरणं आपण 2-4 सोडवले तर आपल्याला नक्कीच त्यामधलं फरक सूक्ष्म जे फरक आहेत ते समजणार आहेत. आता पुढील स्लाइडवर बघूया आपण. पुढील स्लाइड घ्या मॅडम. हा या ठिकाणी अगदी सगळ्यांनी ज्यांनी कोणी डी उत्तर दिलं आहे त्या सगळ्यांचं बरोबर आहे. झोपतो हे एक सामान्य अकर्मक क्रियापद आहे. उदाहरणार्थ तो झोपतो त्याचे प्रयोजन रूप झोपवतो असं आहे. जर झोपवतो असला त्या ठिकाणी दिलेलं असतं तर आपण त्या क्रियापदाला काय म्हटलं असतं प्रयोजक क्रियापद. चला पुढील स्लाइड घ्या मॅडम. आता सारांश बघणार आहोत आपण. तर या
आपण आजच्या पूर्ण प्रकरणामध्ये कुठलं तर क्रियापदाचं जे प्रकरण आपण बघितलो, तर यामध्ये आपण मुख्य 5 प्रकार बघितलेले आहेत. त्या 5 प्रकारामध्ये काय आहे? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद. हे जे सगळे प्रकार दिलेले आहेत त्याच्या शॉर्ट कीज यामध्ये दिलेले आहेत बघा. कर्माची गरज असते सकर्मक मध्ये काय सांगेल, परत परत मी तेच ते घेते कारण आपण एकदा जर हा भाग अभ्यासला तर आपल्याला परत त्याचा अभ्यास करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. परत परत सकर्मक अकर्मक एखादा भाग जर आपण अभ्यासलो तर त्याची परत उजळणी करण्याची गरज पडू नये, म्हणजे हा माझा उद्देश आहे. म्हणून मी परत परत तेच सांगते बघा. आणि इथं चित्र पण दिलेलं आहे. सहाय्यक क्रियापदासाठी किती छान चित्र झालं, म्हणजे दोघांशिवाय ते पूर्णच होत नाही असं इथं दिलं. आता प्रयोजक मध्ये पण किती सुंदर चित्र दिले बघा. म्हणजे ते तो व्यक्ती आहे ह्या दुसऱ्याकडनं तो काम करून घेतो. जेव्हा आपण हे बारीक स्लाइडवरच्या जर गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे क्रियापद ओळखण्यासाठी अजिबात अवघड जाणार नाही आणि आपला मार्क नक्की पक्का होणार आहे बघा. संयुक्त मुख्य कृती असते आणि त्याला सहाय्यक क्रियापद असतं आणि त्यामुळं काय होतं, आपल्याला समजतं की हे सहाय्यक क्रियापद आहे. मुख्य कृतीला जोडून येणारं जे क्रियापद असतं ते सहाय्यक असतं आणि मुख्य कृती आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही मिळून काय होतात? संयुक्त क्रियापद होतात. या 5 प्रकारांचा अभ्यास म्हणजे समजला असेल किंवा संकल्पना स्पष्ट झाली असेल तर मला हो म्हणा. आपण पुढील भाग घेऊया. समजलाय का? परत एकदा थोडस घ्यायचं. काही समजलं असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये हो असं लिहू शकता. हो, चला. ठीक आहे, करुणा मॅडम तुम्ही तुमची स्लाइड जर बंद केली तर थोडं शेअरिंग बंद करा. मी आता दुसरा पुढचा भाग थँक्यू मॅडम. मी पुढील भाग घेते आता. आता दिसते का मॅडम स्लाइड माझी? हो, दिसते मॅडम. बघा, तर आपण आता हा क्रियापदामधला थोडा नवीन असा पुढचा भाग घेणार आहेत. क्रियापदाशी संलग्नच हा भाग आहे. बर, ठीक आहे. रोहिणी मॅडम थोडासा सराव घेऊया म्हणताय का? बर, ठीक आहे. मी त्याच्यावर काही आधारित प्रश्न विचारते बघा तुम्हाला. एक 4-5 प्रश्न मी असं तोंडी विचारते आता झालेल्या भागावर, तर तुम्ही त्याचे उत्तर द्या बघा. तिला आता नीट चालवते. आता बघा, तिला आता नीट चालवते. हे काय आहे? प्रयोजक क्रियापद आहे, शक्य क्रियापद आहे की संयुक्त क्रियापद का अकर्मक क्रियापद आहे? सांगा बरं. शक्य क्रियापद. हा, काय आहे याचं उत्तर? काय येणार आहे? प्रयोजक क्रियापद. शक्य आहे, शक्य क्रियापद. कारण तिला आता चालवते, ती शक्यता. बरं, अजून एक आपण ह्याच्यामध्ये प्रकार आहे बघा क्रियापदाच्या ह्याच्यामध्ये. जो शक्य क्रियापद, जो धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दर्शवतो त्याला आपण शक्य क्रियापद असे म्हणतो. बघा, हे एवढं काही महत्वाचं नाही म्हणून मी सांगितलं नव्हतं, तरी पण बघा मी अजून एकदा व्याख्या सांगते. म्हणजे अजून 2 प्रकार आहेत त्यामध्ये, पण आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये हे वरील 5च प्रकार आलेले मला दिसल्यामुळे मी ते 5 प्रकार घेतले. तरी हे पुढील 2 पण थोडीशी माहिती सांगते बघा. शक्य क्रियापद, जो धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दर्शवतो त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. बघा, त्याचे उदाहरण आहे, मला आता थोडे चालवते. यामध्ये म्हणजे आता शक्यता आहे किंवा सामर्थ्य. आता इथं सामर्थ्य आहे, मला आता चालवते, इथं शक्यता नाहीये तर सामर्थ्य आहे. तर म्हणून हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? तर शक्य क्रियापद आहे. आता आजारानंतर आता त्याला खेळवते. आजारानंतर त्याला आता खेळवते. या वाक्यात सुद्धा खेळवते हे जे क्रियापद आहे तर ते शक्य क्रियापद आहे. आता पुढील वाक्य आहे, तिला आता काम करवते.
म्हणजे आता जेव्हा शक्यता किंवा सामर्थ्य दर्शवलं जातं क्रियापदामध्ये आणि पर्यायामध्ये जर आपल्याला शक्य क्रियापद असा पर्याय दिसला तर आपल्याला जेव्हा सामर्थ्य किंवा त्याची सामर्थ्य दर्शवणारा जर क्रियापद दिसलं आपल्याला किंवा शक्यता दर्शवणारं क्रियापद दिसलं तर या दोन्हीसाठीही आपल्याला शक्य क्रियापद हा प्रकार आपल्याला समजावा लागेल. आता आणखीन एक प्रकार आहे अनियमित क्रियापद. आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नये हे जे शब्द आहेत, हे जे पदे आहेत, तर या प्रकारच्या क्रियापदांना आपण काय म्हणतो? अनियमित क्रियापद. बघा यामध्ये काय असतं? असे अनिश्चित असतं म्हणजे त्यातून स्पष्ट अर्थ बोध होत नाही. क्रियापदाची मुख्य रूपे क्रियापदेच असतात. त्यात अचूक एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. अशा क्रियापदांना अनिश्चित अथवा गौण क्रियापदे असे म्हणतात. बघा आणखीन एकदा मी व्याख्या सांगते. काय असतं? अचूक एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. आता धातू म्हणजे काय आपण बघितलंय आपण क्रियापदातील काय सांगितले? प्रत्ययविरहित मूळ शब्द म्हणजे धातू. मी म्हणून म्हटले की पुढील प्रकार जेव्हा आपण अभ्यासणार आहोत तेव्हा धातू आणि धातू साधिते ही संकल्पना आपल्याला क्लिअर पाहिजे. तर काय सांगितलंय की अमुक एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे आता खाणे या शब्दामध्ये खा हा धातू आहे परंतु ज्या क्रियापदामधला धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना काय म्हणावं लागेल? अनिश्चित अथवा गौण क्रियापद असे म्हणावे लागेल. मग यामध्ये बघा नये. आता नये हा जो शब्द आहे यामध्ये मुख्य धातू नाहीये. हा एक शब्द आहे पण या शब्दाचा आता कसं धातू आणि धातू साधिते यासाठी भाषेचा खूप सखोल अभ्यास आपल्याला असावा लागतो. म्हणजे धातू बारकाव्यानं जेव्हा आपण धातूचा सखोल अभ्यास करू तेव्हा आपल्याला कोणते धातू आहेत, कोणते धातू साधिते आहेत. पण आता परीक्षेसाठी आपल्याला फक्त आता असं एखादं क्रियापद आहे तर त्याचा मुख्य एखादा धातू आहे का? सहज आता आपल्याला सरावानंतर ते समजू शकतं. आता नये या शब्दामध्ये धातू न हे धातू नाहीच आहे. नये हे पण धातू नाही. असं खाणे, पाहणे, पाहणेमध्ये पहा हा धातू आहे. तसं नये, न लगे, पाहिजे यामध्ये असा विशेष धातू नाहीये. म्हणून या प्रकारच्या क्रियापदाला आपण काय म्हणतो? अनिश्चित क्रियापदे असे आपण या क्रियापदांना म्हणतो. तर त्याची उदाहरणे आहेत बघा. तिला फक्त पैसा पाहिजे. म्हणजे पाहिजे हे जे क्रियापद आहे यामध्ये धातू नाही. म्हणून आपण अशा प्रकारच्या क्रियापदाला काय म्हणतो? अनियमित किंवा गौण क्रियापद. बघा विचार करण्याखेरीज बोलू नको. म्हणजे विचार न करता बोलू नको. नको नको हे जे क्रियापद आहे नकोमुळेच वाक्याला अर्थ प्राप्त होतोय. आता विचार केल्याखेरीज बोलू. आपण जर एवढंच वाक्य बोललो तर काहीच समजणार नाही. मग अर्थ कशामुळे प्राप्त होतो? नको. आणि मग ज्यामुळे अर्थ प्राप्त होतो ते आहे क्रियापद आणि त्याच्यामध्ये क्रिया सुद्धा आपल्याला दर्शवली जाते. परंतु नको या क्रियापदाचा धातू नाही म्हणजे निश्चित धातू सांगता येत नाही. म्हणून या प्रकारच्या क्रियापदाला अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद असे म्हणतात. बघा शक्य क्रियापद म्हणजे शक्यता. आता दोन आता बघितलेल्या उपप्रकारांचा मी आणखीन एकदा हे करते माहिती सांगते बघा. शक्य क्रियापद मध्ये काय आहे? शक्य मध्ये सामर्थ्य किंवा शक्यता दर्शवली जाते. म्हणजे करवते, चालवते, करू शकते. शक्यता किंवा सामर्थ्य दर्शवणाऱ्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात. हसवतो.
विदूषक सर्वांना हसवतो. आता मी पर्याय न सांगताच तुम्हाला याचं उत्तर सांगता येईल की विदूषक सर्वांना हसवतो हे कोण या ठिकाणी येणारं क्रियापद हे काय आहे, कोणत्या प्रकारचं आहे, तर प्रयोजक आहे. तर पुढील बघा, त्याने आपली सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली. बघा प्रश्न, त्याने आपली सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली. पर्याय आहेत संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे. व्हेरी गुड, छान छान छान, म्हणजे समजलंय, संयुक्त क्रियापद आहे. तर मुख्य क्रिया वाटण्याची आहे, मुख्य काय आहे, वाटणे, आणि टाकली हे त्याला ते जे क्रियापद आहे ते सहाय्यक क्रियापद आहे, आणि वाटून टाकली हे दोन्ही मिळून काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. तर बघा या पर्यायामध्ये काय आहे, फक्त संयुक्त क्रियापद दिलेलं आहे. जर मग अधोरेखित केलेलं हे दोन्ही पण अधोरेखित आहेत आणि म्हणून या क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद. परंतु या वाक्यामध्ये जर फक्त टाकली या शब्दाखाली जर अधोरेखित केलेलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं बरं. त्याने आपली संपत्ती, सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली. या वाक्यात जर फक्त टाकली या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे. व्हेरी नाईस, छान. तर या ठिकाणी टाकली हे जे क्रियापद आहे ते सहाय्यक आहे आणि वाटून टाकली हे संयुक्त क्रियापद आहे. छान छान. छान. आता पुढे बघा, चेंडू सीमा पार गेला. चेंडू सीमा पार गेला या वाक्याचं क्रियापद बघा, मी पर्याय वाचते, संयुक्त क्रियापद, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद का सहाय्यक क्रियापद. चेंडू सीमा पार गेला, चेंडू सीमा पार गेला. अजून बघा, चेंडू सीमा पार गेला यामध्ये कोणत्या प्रकारचं क्रियापद आलेलं आहे, सकर्मक. ज्यांनी कोणी सकर्मक हे उत्तर दिले त्या सगळ्यांचं बरोबर आहे, अगदी बरोबर. आता सराव बस पुढचं थोडस घेऊया. क्रियापदाचे अर्थ जर आपण घेतले तर आपला हा क्रियापदाचा अर्थ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चेंडू सीमा पार गेला. बघा, जाण्याची क्रिया कोणावर झाली आहे, चेंडूवर झाली आहे. म्हणजे चेंडू इथं सकर्मक म्हणावं, कर्मासहित आलेलं क्रियापद आहे, म्हणून या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे सकर्मक. क्रिया कोणावर तर घडली आहे, कुणावर घडली आहे, चेंडूवर घडली. मग समजलंय का. तर आपण पुढील भागाकडे वळूया. सराव घ्या म्हणल्यानंतर मी हे प्रश्न घेतले होते. आता पुढील भागाकडे जायचं का. चालेल, ठीक आहे. आता आपण या पुढचा एक महत्वाचा भाग, आता एवढा हा भाग बघितल्यानंतर आपला क्रियापदाचा भाग संपणार आहे. आता या ठिकाणी आपण काय बघणार आहे तर क्रियापदाचे अर्थ. काय बघणार आहोत तर क्रियापदाचे अर्थ. आता क्रियापदाचे रूप, तर जेव्हा क्रियापदाचे रूप बरोबर काय दिले बघा इथं, काळाचा बोध आणि मनातील हेतू. म्हणजे एखादं क्रियापद जेव्हा आपल्या समोर असतं तेव्हा आपल्या डोक्यात त्या क्रियापद बघितलं आपण त्या क्रियापदाकडं की आपल्याला त्या क्रियापदावरनं हे वाक्य कोणत्या काळाचं आहे हे आपल्या पटकन लक्षात येतं, आणि त्यानंतर हेतू काय आहे, उद्देश काय आहे हे सुद्धा क्रियापदाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. बघा,
काळ लक्षात येतो यासाठी आपल्याला उदाहरण काय घ्यावं लागेल बघा बरं. मी अभ्यास करत आहे. करत आहे. करत आहे जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला काळ लक्षात येतो पटकन आणि नंतर हेतू पण आपल्याला लक्षात येतो. मग यामुळं आता क्रियापदाचा अर्थ लावताना कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की बघा, वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध न होता आज्ञा, विनंती म्हणजे हेतू काय आहे, करून घ्यायचा आहे का स्वतः करायचंय का इतरांकडून करून घ्यायचंय, उपदेश करायचे का कर्तव्य आहे का इच्छा आहे का संकेत द्यायचा आहे, या सगळ्या मनातील ज्या हेतू आहे तो फक्त क्रियापदावरनच आपल्याला या काळाचा आणि हेतूचा बोध होतो. म्हणजेच आपल्याला एखाद्या क्रियापदाचा जेव्हा अर्थ समजायचा असेल तेव्हा आपल्याला दोन गोष्टी समजणं खूप महत्वाचे आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे त्या क्रियापदाचा किंवा त्या वाक्याचा काळ आपल्याला त्या क्रियापदाच्या रूपावरनं समजतो आणि हेतू पण. मग आता हेतूमध्ये कुठल्या बाबी येतात मी सांगितलंय की त्या आपण एखाद्याला आज्ञा दिली आहे का, विनंती केली आहे का, उपदेश केलाय का, कर्तव्य आहे आपलं का, इच्छा व्यक्त केली आहे का, संकेत दिलाय, या सगळ्या गोष्टी, या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याला एकत्र समजतील तेव्हा क्रियापदाचा आपल्याला अर्थबोध होत असतो. आता बघा, आणि म्हणजेच या क्रियापदाच्या अर्थावरनच आपल्याला क्रियापदाचे प्रकार पडलेले दिसत आहेत बघा. आपण म्हणतो एखादं वाक्य आज्ञार्थी आहे, प्रश्नार्थक आहे, हे सगळं आपल्याला कशामुळे समजतं तर एखाद्या क्रियापदाच्या होणाऱ्या अर्थाच्या बोधावरून त्या वाक्याचा प्रकार समजतो. म्हणजे वाक्याचा प्रकार समजण्याच्या अगोदरची क्रिया म्हणजे क्रियापदाचा अर्थ समजणे. यावरनं काळ तर समजतोच, त्याचबरोबर आपल्याला अर्थबोध होतो की हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे आणि त्या क्रियापदाच्या प्रकारावरून आपण पुढची पायरी गाठतो ते म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखतो. बघा, क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होतो असे नाही. आज्ञा, विनंती, उपदेश, कर्तव्य, इच्छा, संकेत इत्यादी भावार्थ व्यक्त होतो. म्हणजेच बघा, मग क्रियापदाचे अर्थ कोणकोणते आहेत? स्वार्थ आहे, अज्ञार्थ आहे, परत संकेतार्थ आहे, विद्यार्थ आहे. तर याचा आपण शॉर्टमध्ये थोडीशी माहिती बघूया प्रत्येक प्रकाराची. तर ह्या अर्थाचे एकूण 4 प्रकार दिलेले आहेत. तर ते प्रकार बघा कोणते आहेत. बघा, क्रियापदाचे मुख्य, आता क्रियापदाचा अर्थ म्हणजे काय समजले का? म्हणजे आपण प्रकाराकडे वळूया. क्रियापदाचा अर्थ म्हणजे काय समजलं असेल तर आपण पुढे वळूया. बघा, क्रियापदाचा अर्थ म्हणजे काय आहे तर एखादं क्रियापद आपण वाचलं किंवा ते बघितलं की आपल्याला समजतं की त्या क्रियापदाचा काळ कोणता आहे आणि त्याचबरोबर त्या क्रियापदामधून कोणता हेतू स्पष्ट होतोय. हेतू सुद्धा कोणकोणते आहेत ते मी सांगितलेले आहे. बघा, हेतू आणि काळ कळाला की आपल्याला त्या क्रियापदाचा अर्थ समजला. मग ते अर्थाचे हे पुढील 4 प्रकार आहेत. म्हणजे पहिली पायरी आहे क्रियापदाचा अर्थ समजणे आणि त्याची पुढची पायरी आहे की मग त्या समजलेल्या अर्थावरनं कोणत्या प्रकारामध्ये हे क्रियापद मोडते. म्हणजे अर्थावरून पडणारे क्रियापदाचे प्रकार. आता हे जे प्रकार आपण पाहणार आहोत तर अर्थावरून पडणारे क्रियापदाचे प्रकार. तर पहिला प्रकार आहे स्वार्थ. आता त्याच्या खाली एक छोटा शब्द लिहिलाय बघा, केवळ काळ. त्या पुढचा दुसरा प्रकार आहे अज्ञार्थ. तर या क्रियापदामध्ये आज्ञा व विनंती या 2 प्रकारच्या क्रियापदाचा समावेश होतो. आता तिसरा प्रकार आहे विद्यर्थ. यामध्ये कर्तव्य आणि शक्यता दर्शवणारे जर क्रियापद आले तर ते अर्थावरून पडणाऱ्या विद्यर्थ या प्रकारामध्ये मोडते. त्यानंतर आहे संकेतार्थ. संकेतार्थ मध्ये काय असते की एखादी अट सांगितलेली असते किंवा
होणारा परिणाम सांगितलेला असतो. अशा प्रकारचा अर्थबोध जेव्हा एखाद्या क्रियापदातून होतो तेव्हा अर्थावरून पडणाऱ्या संकेतार्थ या प्रकारामध्ये ते क्रियापद मोडतं. बघा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो, बघा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्यास स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. म्हणजे आता फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्यामधून, त्या क्रियापदावरून. क्रियापदाचा सर्व काळातील जी रूपे आहेत, क्रियापदाची जी सर्व काळातील रूपे आहेत, राजू अभ्यास करतो, यामध्ये काय समजतं आपल्याला? फक्त काळ समजतो. तर हे कोणत्या मग अर्थावरनं हे जे क्रियापद आहे त्याचा प्रकार कोणता आहे? तर स्वार्थ. त्यानंतर तो सहलीला गेला, या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला बघा, तो सहलीला गेला, तर यामध्ये सुद्धा आपल्याला काय समजतं? फक्त काळ समजतो. म्हणून या वाक्यामध्ये येणारं क्रियापद हे स्वार्थी क्रियापद आहे. बघा, तर इथे उदाहरण स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्वार्थ म्हणजेच काय? अर्थावरून पडणारा हा प्रकार आहे. जेव्हा फक्त काळ समजतो अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो? स्वार्थ हा अर्थ या क्रियापदावरनं समजतो. राजू अभ्यास करतो, यामध्ये फक्त आपल्याला वर्तमान काळ आहे असं समजतं. आणि तो सहलीला गेला, हे भूतकाळ दर्शवणारं वाक्य आहे. आणि यावरनं आपल्याला सांगता येतं की या वाक्यामध्ये येणारं क्रियापद हे स्वार्थ दर्शवणारं किंवा स्वार्थ अर्थ देणारं क्रियापद आहे. आता बघा, दुसरा प्रकार काय आहे? आज्ञार्थ. यामध्ये काय आपण तिथं कीवर्ड लिहिलेला होता की आज्ञा आणि विनंती. आज्ञा आणि विनंती. ज्या क्रियापदामध्ये बघा, आज्ञा, विनंती आणि संवादातील छटा ज्या क्रियापदामधून आपल्याला समजतात त्यावेळेला आपण त्या क्रियापदाला काय म्हणतो? आज्ञार्थ क्रियापद. अर्थावरून पडणाऱ्या क्रियापदाच्या प्रकारामधलं आज्ञार्थ हे क्रियापद त्या ठिकाणी आलेलं असतं. आता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे बघा, राजू अभ्यास कर, या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे. म्हणजे कुणीतरी सांगितलंय राजूला की राजू तू अभ्यास कर. आणि यानंतर काय आहे बघा, आशीर्वाद दिलाय. आता देण्याची क्रिया जेव्हा होते मग तो आशीर्वाद असू दे, देण्याची क्रिया ज्यामधून आपल्याला स्पष्ट होते तेव्हा ते आज्ञार्थमध्येच मोडतं. मग आशीर्वाद, ईश्वर तुम्हाला दीर्घायू देवो, या वाक्यामध्ये आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे देण्याची क्रिया घडली की ते आज्ञार्थी क्रियापद घडतं. म्हणजे हे घेण्यामागचा उद्देश आहे की जेव्हा आपण वाक्याचे प्रकार शिकणार आहोत त्यामध्ये या प्रकारांचा खूप जास्त उपयोग होणार आहे. क्रियापदाचे प्रकार ओळखण्यामध्ये जरी ह्यावर प्रश्न नाही आला तर वाक्याचे प्रकार ओळखताना मात्र आपण हे जे क्रियापदाचे अर्थ आहेत यावरून पडणारे प्रकार आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. तर त्यानंतर पुढं काय आहे? मी आत येऊ, या ठिकाणी प्रश्न विचारलाय, म्हणजे विनंती केली आहे. प्रश्न म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असलं तरी हे काय आहे? विनंती आहे, आज्ञार्थी नाही. तर विनंती केली, मी आत येऊ का? जेव्हा विनंती केली असेल तेव्हा ते आज्ञार्थी प्रकाराचं विशेषण असतं. देवा मला सद्बुद्धी दे, यामध्ये प्रार्थना केली. म्हणजे प्रार्थना आणि आशीर्वाद या दोन्ही गोष्टी वाक्यात जरी आल्या तर ते आज्ञार्थी प्रकाराचं वाक्य असतं. आज्ञार्थी प्रकाराचं अर्थावरून पडणारं क्रियापदाचा प्रकार या क्रियापदाचा आहे. मुलांनो, नेहमी सत्य बोला, यामध्ये काय केलेलं आहे तर उपदेश केलेला आहे मुलांना. म्हणून ह्या वाक्यातील बोला हे जे आलेलं क्रियापद आहे ते कसं आहे तर आज्ञार्थी आहे. त्याला तू हे सांगच
त्याला तू हे सांगच, या वाक्यामध्ये सांगच हे जे क्रियापद आहे ती विनंती आहे. तर आपण आज्ञा देण्यामध्ये किंवा आज्ञार्थी क्रियापदामध्ये, आज्ञार्थी वाक्यामध्ये येणारे जे क्रियापद आहेत त्यामध्ये आपण कोणकोणते शब्द येणार आहेत बघा, कोणकोणत्या क्रिया आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर आज्ञा, परत काय ठेवायचं आज्ञानंतर, या आज्ञा आहे, आशीर्वाद आहे, परत काय आहे, परत आहे अनुमोदन आहे, त्यानंतर प्रार्थना आहे, त्यानंतर काय आहे, उपदेश आहे, आणि त्यानंतर विनंती आहे. तर आज्ञार्थी क्रियापदा, अर्थावरून पडणारा क्रियापदाचा आज्ञार्थी क्रियापद हा जो प्रकार आहे तो समजला आहे का? स्वार्थ तर आपल्याला समजला. स्वार्थ मध्ये फक्त काळाचा बोध होत असेल तर ते स्वार्थ या प्रकारामध्ये मोडणारं क्रियापदाचं रूप असतं. तर आज्ञार्थीमध्ये या 6 बाबींचा समावेश होतो. आता विद्यार्थ यामध्ये, बरोबर, छान. आता विद्यार्थ मध्ये काय येणार आहे तर कर्तव्य, योग्यता, कर्तव्य आणि योग्यता, वा, वी, वे हे याचे काय आहेत तर शेवटी हे येणार आहेत. बघा कीवर्ड्स काय दिले इथं. जेव्हा त्या वाक्यामध्ये येणाऱ्या क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे हे जर शब्द, आता हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे ह्याचा काही असा शास्त्रीय दृष्ट्या ह्याचा काही संबंध नाहीये, फक्त आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासाठी ही गुरुकिल्ली म्हणून हे कीवर्ड्स दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापदाला शेवटी वा, वी, वे हे जे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा आपण त्या क्रियापदाच्या प्रकाराला काय म्हणतो, विद्यार्थ क्रियापद. आता बघा, मुलांनी शिस्त पाळावी. आता या ठिकाणी वी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे तर विद्यार्थी प्रकाराचं आहे. आता युद्ध थांबावे, या ठिकाणी वे हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे, त्यामुळे हे कुठल्या प्रकारचं क्रियापद आहे तर विद्यार्थी. ज्या ज्या ठिकाणी वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतील त्या ठिकाणी आपण विद्यार्थ प्रकाराचं क्रियापद आहे असं समजायचं अर्थावरून पडणाऱ्या प्रकारांमध्ये. बघा पुन्हा शेवटचं ते उदाहरण दिलं आहे, तो कदाचित बागेत असावा. म्हणजे वा हे प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला, मग ते विद्यार्थी प्रकाराचं क्रियापद आहे. आता बघा, संकेतार्थ हा एक शेवटचा प्रकार आहे. आपण या ठिकाणी संकेतार्थ हा एक क्रियापदाचा अर्थावरून पडणारा शेवटचा प्रकार बघणार आहोत. म्हणजे यामध्ये काय असणार आहे, अमुक केले असते तर अमुक झाले असते अशा अटीचा, संकेताचा बोध ज्या क्रियापदामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. बघा, अमुक केले असते तर अमुक झाले असते अशा अटीचा जेव्हा अट जर तर आलेला असेल, म्हणजे ही अट पूर्ण केली तर तो परिणाम घडेल, ही अट पूर्ण केली तर तो परिणाम घडेल, अशा म्हणजे संकेत आहे, हे केलं तर ते घडेल. जेव्हा संकेत आपल्याला एखाद्या क्रियापदावरून समजत असेल तर तो क्रियापदाचा प्रकार म्हणजे संकेतार्थ आहे. बघा, त्यामध्ये उदाहरण दिलेले आहे, जर प्रयत्न केले तर यश मिळेल, जर जमले तर मी येईन, तुम्ही पायी गेला असता तरी चालले असते. म्हणजे गेला असता तरी चाल, जर तर असे जोडून येणारे जे वाक्यामध्ये एका अर्ध्या भागाचा संबंध हा पुढील म्हणजे एखाद्या अर्ध्या भागाचा
परिणाम हा वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये दिलेला असतो. जर असे केले तर जर तर जेव्हा वाक्यामध्ये आले तर त्या ठिकाणी आपल्याला विशेषणाचा कुठला प्रकार म्हणावा लागेल तर संकेतार्थ आहे. काही झाले तरी मी बोलणार नाही, तो आला तर मी जाईन. अगदी बरोबर आहे. बघा या प्रकारे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण हे शेवटची स्लाइड बघूया. यामध्ये स्वार्थ, यामध्ये तुम्हाला सगळंच लक्षात येईल. स्वार्थ यामध्ये केवळ काळाचा बोध होतो. यामध्ये साधे वाक्य असते, तो सहलीला गेला. आज्ञार्थ मध्ये काय असते? आज्ञा असते, विनंती असते, आशीर्वाद असते, प्रार्थना. जे म्हणजे हे आशीर्वाद आणि प्रार्थना ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. मग यामध्ये काय असतं बघा, थेट क्रिया करण्यास सांगणे. म्हणजे ह्यामध्ये या वाक्यामध्ये काय असतं तर क्रिया थेट करायला सांगितलेली असते. नेहमी सत्य बोला. यामध्ये नेहमी सत्य बोला असं करण्याची क्रिया सांगितलेली आहे. म्हणून हे कसं आहे वाक्य आहे तर आज्ञार्थ वाक्य आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ पण दिलेल्या यामध्ये कर्तव्य, इच्छा आणि योग्यता स्पष्ट केलेली आहे. आणि याचा आपण कीवर्ड बघितलेला होता की ज्या क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात त्या क्रियापद शक्यतो काय असतं तर विद्यार्थ प्रकाराचं असतं. तर शिस्त पाळावी या वाक्यामध्ये वी हा प्रत्यय आहे, म्हणून हे विद्यार्थ प्रकाराचे क्रियापद आहे. त्यानंतर संकेतार्थ, अट किंवा परिणाम. म्हणजे अट आणि परिणाम यांची जोडी असते. आत्ताच आपण संकेतार्थ मध्ये बघितले जर आणि तर. जर असे केले तर तसे घडेल, असं केलं असतं तर तसं घडलं असतं. या प्रकारचे जे वाक्य असतात ते संकेतार्थ. म्हणजे आपल्याला इथं खरं तर आज्ञार्थ आणि संकेतार्थ हे दोन महत्वाचे प्रकार आहेत. कारण वाक्याचा प्रकार ओळखताना या दोन प्रकारांचा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून मी हा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. विशेषणाच्या क्रियापदाच्या प्रकार ओळखण्यामध्ये शक्यतो यावर प्रश्न येणार नाहीत, परंतु पुढील भागाच्या पूर्वज्ञान जागृतीसाठी मी हा भाग घेतलेला आहे. जर हा भाग समजला असेल तर आपण या ठिकाणी थांबूया. यावर आधारित मी प्रश्न तुम्हाला टाकते. समजला असेल तर आपण थांबूया या ठिकाणी. ओके, चालतंय, ठीक आहे. थांबूया का सर? करुणा मॅडम थांबूया का? हा चालेल मॅडम, थांबूया. ओके. थांबूयात मॅडम, थांबूयात. ओके.